तर आता सध्या मार्केटमध्ये गाजर छान भेटतात आणि स्वस्त सुद्धा आहेत. तर म्हटलं गाजराचा हलवा न बनवता काहीतरी एक वेगळी रेसिपी बनवावी, म्हणून मी इथं आज गाजराची बर्फी बनवणार आहे. अगदी सोपी आहे बनवण्याची पद्धत. चला मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. तर इथं मी 1 किलो गाजर घेतले आहेत. या गाजरांना छान असं स्वच्छ धुवून घेतलं आहे. याला जी माती असते ती माती सगळी स्वच्छ धुवून घेतली. नंतर त्याची आपल्याला साल काढून घ्यायची आहे. सगळी इथं मी साल काढून घेतली. नंतर चाकूने दोन्ही कडा अशा कट करून घ्यायच्या आणि आणखी एकदा धुवून घ्यायचे आहेत गाजर. नंतर मी याला इथं किसून घेणार आहे. तर एक मीडियम साईजची किसणी घेतली आहे. त्याच्यावरती मी असं छान गाजर हे सगळे किसून घेणार आहे. जर तुम्हाला किसायचं थोडंसं अवघड वाटत असेल तर तुम्ही चॉपरमध्ये सुद्धा याला चॉप करून घेऊ शकता, ते पण बरं पडतं. पण मी इथं सगळे गाजर जे आहे ते किसून घेतले आहेत आणि याला आता इथं आपण साईडला ठेवून देऊया. इथं गॅसवरती मी एक कढाई ठेवली आहे. कढाई थोडीशी जाड तळाची घ्यायची. याच्यामध्ये आपल्याला अर्धा कप रवा टाकून घ्यायचा आहे. मी इथं 0 साईजचा रवा घेतला आहे, जो एकदम बारीक साईजचा रवा आहे, तो 0 साईज म्हणतात त्याला. 0 साईजचा रवा घ्यायचा. त्याला आपल्याला ड्राय रोस्ट करून घ्यायचा आहे, म्हणजे बिना तुपाचा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. मीडियम फ्लेमवरती अगदी थोडासा आपल्याला याचा कलर चेंज करून घ्यायचा आहे. जास्तही याला भाजायचं नाही. थोडंसं भाजून घेतलं आणि काढून घेतलं आहे दुसऱ्या एका प्लेटमध्ये. त्याच कढाईमध्ये 2 चमचे तूप टाकून घेतलं आहे. आता हे घरचं माझं साजूक तूप आहे म्हणून मी इथं 2च चमचे टाकलं. तुम्ही बाहेरचं वापरत असाल तर एखादा चमचा आणखी वापरू शकता. याच्यामध्ये आपल्याला इथे हे गाजराचा जो किस आहे तो आपल्याला इथं परतून घ्यायचा आहे. मीडियम टू हाय फ्लेमवरती आपल्याला गाजराचा किस परतून घ्यायचा आहे. हा परतला की याचा कलर जो आहे तो चेंज होतो. तो तुम्ही पाहू शकता. असं ऑरेंज कलर येतो, याला थोडासा असा केशरी कलर येतो. असं छान एक 7 ते 8 मिनिट आपण याला परतून घेतलेलं आहे. परतून घेतल्यानंतर मग आपल्याला याच्यामध्ये दूध ॲड करायचं आहे. तर इथं मी अर्धा लिटर दूध घेतलं आहे, त्याच्यामध्ये टाकून घेतलं. आता हे दूध आपल्याला याच्यामध्ये पूर्णपणे आटवून घ्यायचं आहे, म्हणजेच गाजराचा किस दुधासोबत छान असा शिजवून घ्यायचा आहे आपल्याला. आता हे छान मिक्स करून घेतलं. झाकण ठेवून आपण याला शिजवून घेणार आहोत. पण झाकण ठेवल्यानंतर अधूनमधून त्याला चेक करायचं आहे, नाहीतर मग खाली करपू शकतं किंवा डागू शकतं, म्हणून त्याला अधूनमधून हलवून घ्यायचं आहे. आता इथं पाहू शकता दूध जे आहे ते पूर्णपणे याच्यामध्ये आटलं गेलं आहे आणि गाजराचा किस सुद्धा बऱ्यापैकी शिजला आहे, पण पूर्ण आणखी शिजलेला नाही, कसर बाकी आहे याची. तर आता एकदा छान मिक्स करून घेतलं. याच्यामध्ये जो आपण भाजून ठेवलेला रवा आहे तो ॲड करून घ्यायचा. सगळा रवा इथं मी टाकून घेतला. रवा सुद्धा याच्यामध्ये छान असा मिक्स करून घ्यायचा आहे, एकजीव करून घ्यायचा आहे आणि नंतरच मग बाकीचे आपल्याला साहित्य टाकायचं आहे याच्यामध्ये, तोपर्यंत नाही टाकायचं. छान असा मिक्स करून घ्यायचा व्यवस्थित. तो याच्यामध्ये गाजराच्या मॉइश्चरमध्ये तो शिजल्या जातो. त्याला बिलकुल काही असं वेगळं आपल्याला दूध पाणी टाकायची बिलकुल गरज नाहीये. मिक्स झाल्यानंतर याच्यामध्ये मी 1 कप मिल्क पावडर टाकून घेतली आहे. बॅचेसमध्ये टाकली. सुरुवातीला अर्धा कप टाकून घेतली आहे, नंतर अर्धा कप टाकली. मिल्क पावडर तुम्ही कुठल्याही ब्रँडची वापरू शकता, कुठल्याही कंपनीची वापरू शकता आणि ती छान अशी याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे. जर तुम्हाला मिल्क पावडर नसेल वापरायची तर तुम्ही इथं 150 ते 200 ग्रॅम खवा वापरू शकता, पण खवा प्रत्येक वेळी अवेलेबल नसतो. मिल्क पावडर घरामध्ये अवेलेबल असते आपल्याकडे, म्हणून आपण इथं मिल्क पावडर वापरली आहे. आता याच्यामध्ये मी थोडासा फूड कलर वापरला आहे, लाल फूड कलर. अगदी मी 2 चिमूट इथं रंग घेतला, त्याच्यामध्ये 2 चमचे पाणी टाकलं, छान मिक्स केला आणि मग याच्यामध्ये टाकून घेतला आहे. आता रंग टाकणं पूर्णपणे ऑप्शनल आहे. जर नसेल टाकायचा तुम्हाला तर नाही टाकला तरी चालेल, पण आता मी रेसिपीसाठी व्हिडिओ बनवत आहे म्हटल्यानंतर मला थोडंसं छान दिसावं म्हणून मी इथं टाकून घेतलंय, बाकी काहीच नाही. हा पूर्णपणे ऑप्शनल आहे रंग टाकणं. याच्यामध्ये मी 1 कप साखर टाकली. साखर टाकून छान अशी आपल्याला साखर याच्यामध्ये शिजवून घ्यायची आहे. सुरुवातीला साखर पाणी सोडेल, पण नंतर हे आपल्याला याच्यामध्ये आटवून घ्यायचं आहे. अगदी व्यवस्थित असं आपलं टेक्स्चर आलेलं आहे. जसं आपल्याला बर्फीसाठी टेक्स्चर हवं आहे मिश्रणाचं, त्या पद्धतीनं छान असं टेक्स्चर आलेलं आहे आणि रंग टाकल्यामुळे खूप सुंदर दिसत आहे. तर याच्यामध्ये मी थोडेसे ड्रायफ्रुट्स टाकून घेते. काजू, बदाम आणि पिस्त्याचे काप थोडेसे मी इथं करून घेतलेले. तर हे पूर्ण ऑप्शनल आहे, असतील तर टाका अवेलेबल आणि नसतील अवेलेबल तर नाही टाकले तरी चालेल. हे फक्त याच्यामध्ये छान दिसावेत म्हणून मी इथं टाकत आहे आणि खाण्यासही चांगले असतात, हे सगळ्यांनाच माहिती आहे. पण मी इथं असं नाही की याच्यामध्ये हे टाकलेच पाहिजेत असं काही जरुरी नाहीये. आता हे थोडेसे मी इथं काप टाकून घेतले आहेत. 2 चमचे तूप टाकलं आहे. तूप का टाकायचं, कारण तुपानं आपल्या बर्फीला छान अशी चकाकी येते, शाईन येते, चमक येते, म्हणून मी इथं तूप टाकून घेतलं आहे.
छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। हा असा जो मिश्रणाचा गोळा आहे तो एका जागेवरती जमा झाला पाहिजे, गोळा झाला पाहिजे किंवा याने कढाईला सोडलं पाहिजे, म्हणजे मग आपलं मिश्रण जे आहे ते परफेक्ट असं तयार झालं आहे असं समजायचं। आणि जर तसं नसेल समजत तर तुम्ही असा हा जो चमचा आहे तो याच्यामध्ये उभा करून पाहू शकता। तर असं चमचा उभा राहिला की म्हणायचं हे मिश्रण आपलं तयार झालं। आणखी एक ट्रिक वापरू शकता, थोडंसं मिश्रण हातामध्ये घेऊन थोडंसं फुकून तोंडाने गार करून त्याला अशी गोळी तयार करून पाहायची आहे। अगदी परफेक्ट अशी गोळी तयार झाली की म्हणायचं हे मिश्रण परफेक्ट तयार झालं आहे। तर आता आपलं हे मिश्रण तयार झालं आहे। याचं टेक्स्चर सुद्धा मी तुम्हाला जवळून दाखवते, अगदी जवळून दाखवल्यानंतर लक्षात येतं। आणि आता मी इथं गॅस बंद केला आहे, तुम्ही पाहू शकता टेक्स्चर आपल्या मिश्रणाचं परफेक्ट असं झालेलं आहे। गॅस बंद केला मी। आता इथं मी केक टिन घेतला आहे। असा केक टिन जर नसेल तर तुम्ही सरळ आपलं एखादी प्लेट घेऊ शकता, जेवणाची जी प्लेट असते ती, आणि असेल तर चांगलंच आहे। याच्यामध्ये बटर पेपर लावून घेत आहे। बटर पेपर जरी नसेल तरी डायरेक्टली तूप लावून घेतलं तरी चाललं जातं, अगदी इझिली डिमोल्ड होतात वड्या किंवा बर्फी। तर आता या बटर पेपरवरती थोडंसं मी तूप लावून घेतलं आहे। त्याला आता त्याच्यामध्ये जेवढं मिश्रण मावेल तेवढं इथं मिश्रण टाकून घेत आहे। व्यवस्थित असं एखाद्या वाटीनं किंवा स्पॅच्युलानं असं सेट करून घ्यायचं आहे। आणि नंतर याच्यावरती थोडेसे काजू बदाम आणि पिस्त्याचे काप टाकून घेत आहे। आता असे थोडेसे टाकून घेतल्यानंतर याच्यावरती स्पॅच्युलाने थोडेसे असे सेट करून घ्यायचे, म्हणजे प्रेस करून घ्यायचे, म्हणजे सेट होतात व्यवस्थित। आता इथं एका प्लेटमध्ये बसल्या नाही म्हणून हे सगळं मिश्रण दुसरं आणखी एका प्लेटमध्ये मी इथं सेट करून घेतलं आहे। याला आता आपण 1-2 तासासाठी फ्रीजमध्ये ठेवणार आहोत। फ्रीजमध्ये ठेवायचं, फ्रीजरमध्ये नाही ठेवायचं। 2 तासानंतर अगदी परफेक्ट असं हे सेट झालेलं आहे, पाहू शकता। आता याला मी इथं कट करून घेते। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे याच्या बर्फी ज्या आहेत कट करून घ्यायच्या आहेत, जशी तुम्हाला साईज आवडते बर्फीची त्याप्रमाणे कट करून घ्यायचं आहे। तर मी इथं स्क्वेअर शेपमध्ये इथं बर्फी कट करून घेतलेली आहे, अगदी इझिली कट होते। जर तुम्हाला फ्रीजमध्ये नसेल ठेवायचं, वेळ असेल तुमच्याकडे, तर रात्रभर तुम्ही किंवा दिवसभर याला असंच बाहेर रूम टेम्परेचरवरती ठेवू शकता, अगदी व्यवस्थित हे सेट होतं। पाहू शकता आपली बर्फी एकदम परफेक्ट अशी सेट झालेली आहे आणि परफेक्ट अशी कट सुद्धा झालेली आहे। खूप छान लागते। गाजराचा हलवा न बनवता अशी बर्फी बनवू शकतो, अगदी नवीन ट्राय करू शकता कधी एखाद्या वेळेस। तर पहा, ही सुद्धा ज्याच्यामध्ये आपण बटर पेपर वापरला नाही ती सुद्धा अगदी इझिली डिमोल्ड होत आहे, पाहू शकता इझिली निघत आहे। बिलकुल याला असं नाही की बटर पेपर हवाच आहे, काहीच गरज पडत नाही बटर पेपरची। टेक्स्चर पहा बर्फीचं एकदम असं परफेक्ट असं टेक्स्चर आलेलं आहे, किती सुंदर रंग सुद्धा दिसत आहे, पाहू शकता। याला तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी अशा 2-2 बर्फी देऊ शकता टिफिनसाठी। काहीतरी गोड खावंसं वाटलं तर मुलांना म्हणा किंवा हस्बंडला म्हणा देऊ शकता खाण्यासाठी। आणि मी तोडून दाखवलं आहे तुम्हाला कसं टेक्स्चर एकदम छान आलेलं आहे, बिलकुल असं चिकट किंवा असं चिवी झालेलं नाही। नक्की ट्राय करा। आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, शेजारचं बेल आयकॉन बटनही प्रेस करा। वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद। भेटूया लवकर अशा एका नवीन रेसिपी सोबत, तोपर्यंत बाय बाय।